सोलापूर जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात सरासरीच्या निम्म्या पावसाची नोंद झालेली नसतानाही पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण 100%कडे वाटचाल करत आहे। सोमवारी 27 जुलै रोजी सकाळी उजनी धरण 93.87% भरले असून धरणातील वाढता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदीपात्रात सांडव्याद्वारे आणि वीज प्रकल्पासाठी 6,600 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून दौंड मार्गे धरणात सुमारे 70,000 क्युसेकची आवक सुरू आहे। यामुळे धरणातील पाणी पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून सांडव्याच्या वक्रद्वारांद्वारे 5,000 क्युसेक आणि जलविद्युत निर्मितीगृहातून 1,600 क्युसेक असा एकूण 20,000 क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे। आवक वाढल्यास या विसर्गात गरजेनुसार वाढ केली जाईल असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे। वीर धरणातून नीरा नदीत 5,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नरसिंगपूर येथे नीरा भीमा नदीचा संगम आहे। भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पंढरपूर येथील जुना दगडी पुलावरील वाहतूक प्रशासनाने थांबविली आहे। वारीचा मुख्य सोहळा पूर्ण झाल्यानंतर नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनास किंचित दिलासा मिळाला आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 21 ते 26 जुलै दरम्यान नदीपात्रात स्नान करताना बुडत असलेल्या 35 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे।